कार्टुनिस्ट आणि कॅमेरामनची युती नाही, ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका. मुंबईचा अजून वाघ जिवंत आहे. उद्धव ठाकरे लांडग्यांना मुंबई गिळू देणार नाही. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल. राज ठाकरेंचा पुनरुच्चार. कांदिवलीत ठाकरे गट भाजप कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी दरम्यान घोषणाबाजी. बिनविरोध निवडीबाबत पश्चिम बंगालमध्ये भाजपा कोर्टात जाते. महाराष्ट्रात मात्र बिनविरोध निवडणूक कशी चालते? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास. उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला. अमित साटम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. जनता ठाकरेंना विचारणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका. मनसे नेते अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचं सांत्वन. बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून हत्या. 100वे साहित्य संमेलन ऐतिहासिक होणार. लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे पाहिलं नाही. आईसाठी कशाला बघू? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठी साहित्य संमेलनात वक्तव्य. उदयनराजेंच्या स्टाईलची चर्चा. गॉगल घालत आणि कॉलर उडवत उदयनराजेंनी धरला ठेका. राज्यात हिंदीची सक्ती नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत. नील सोमय्या विरोधात ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार. शरद पवार गटाचा अर्ज बाद. मी सरकारमध्ये असल्यानं मला बोलता येत नाही. सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतं. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चा. नाशिकमध्ये मनसेचा भाजपला दे धक्का. माजी नगरसेविका सुजाता डेरे भाजपमध्ये प्रवेश करणार. मनसेनं एबी फॉर्म देऊनही सुजाता डेरे यांनी घेतली माघार. भिवंडीत निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप काँग्रेसमध्ये राडा. दोघांकडून लाठ्याकाठ्या दगडांचा मारा. हाणामारीत 2 जण जखमी. चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाची पालकमंत्री अशोक उईकेंकडून दखल. जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका. ताम्हिणी घाटमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जीव जातोय. प्रवाशांचा प्रशासनावर गंभीर आरोप. येवल्यात बदलत्या वातावरण आणि थंडीचा द्राक्षाच्या बागांना फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असल्यानं द्राक्ष बागांचं नुकसान. तापमानाचा पारा घसरल्यानं आंबा बागायतदार सुखावले. कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याला चांगला मोहोर. छत्तीसगडमध्ये 2 चकमकींमध्ये 14 नक्षलवादी ठार. तेलंगणात 20 नक्षली शरण. सुरक्षा दलासह पोलिसांची मोठी कामगिरी. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंट येथील खोलदरीत आढळला तरुणाचा मृतदेह. ऑफिसला जातो सांगून घराबाहेर पडलेला होता मयत. परेश हटकर. बिग बॉस मराठी 3 फेम अभिनेता जय दुधाणेला अटक. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात कारवाई. ऑलिम्पिक यजमानपद मिळवण्यासाठी भक्कम पावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही.